आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि मी चालली आहे आता एशियन मार्केटमध्ये। तर दिवसभरापासून माझं चाललं होतं जायचं, पण आता कसं आहे 2 दिवसांनीच यश येणार आहे, तर मला लवकर आंबे आणले पाहिजे आणि थोडेसे असे बघून आणायला लागतील जे की थोडेसे पिवळसर किंवा थोडेसे केशरी झालेले आहेत, म्हणजे त्याला 2-3 दिवसात ते पिकतील असे। तर येस, आता मी जाते घेऊन येते फटाफट। पेटी असते ती, आय गेस 1 डझन आंबे म्हणजे 12 असतात आणि ते किती डॉलरला मिळतात वगैरे ते तुम्हाला सगळं दाखवते तिथे गेल्यावर। तर चला जाऊया। आता मी फटाफट गाडी काढते आणि मी 10 ते 15 मिनिटात 10 मिनिटातच तिथे पोहोचून जाईल। आणि येस, अजून पण काही फ्रुट्स मिळतात का बघूया, कारण की मला फ्रूट सॅलड पण बनवायचं तर चाललीच आहे, तर म्हटलं फ्रुट्स पण घेऊन येते। लेट्स गो। आता आली आहे मी एशियन मार्केटमध्ये आणि तुम्हाला दाखवते इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे मँगो मिळतात। तर हे 2 प्रकारचे मँगोज आहेत आणि मी हे मँगो घेते मॅरेथॉन आणि हे आहेत $13.99 हनी मँगो। आणि हे मँगो तिला आहे टॉमी ॲटकिन, हे 9.99 ला एक बॉक्स। ॲक्च्युली लास्ट टाइम बॉक्स काहीतरी वेगळं होतं, यावेळेस बॉक्स वेगळं आहे, बट मी नंबर चेक केला तर हा आहे। सो यावेळेस मी हे मँगो घेणार आहे, बघूया। लास्ट टाइम $15.99 होतं, यावेळेस सेल आहे तर $13.99 मी विचार करते 2 बॉक्सेस घेते। चला, एवढे आंबे घेतलेत, हे कच्चे आहेत म्हणजे मला असं वाटतं ह्याला 10 दिवस लागतील पिकायला आणि हे ऑलमोस्ट तयार आहेत, 2 दिवसात तरी 1-2 आंबे तरी पिकतीलच। सो लेट्स गो, बघते अजून काय फ्रुट्स घेता येत असतील तर। खूप वास येतो इथे ॲक्च्युली नॉनव्हेजचा, म्हणजे फिशचा खूप घाणेरडा स्मेल येतो, मी नाही खात त्याच्यामुळे मला वाटतंय। कोथिंबीर $1 2 मिळतात, तर चला घेऊया। वेगळाच जरा हिबिस्कस, काही भाज्या आहेत जशा भेंडी, नंतर आपला लाल भोपळा, ते मला या स्टोअरमध्ये मिळतं। जनरली भेंडी वगैरे मला वॉलमार्ट आणि इथल्या ज्या अमेरिकन स्टोअरमध्ये नाही मिळत, पण एशियन मार्केटमध्ये मिळतं, तुम्हाला दाखवते। ही आहे भेंडी, जरा जाड आहे, एवढी चांगली नाही आहे बट मिळते। हा आहे फिशचा सेक्शन, तुम्हाला दाखवते। इथे लाईव्ह क्रॅब पण आहे, बघूया आहे का। त्या दिवशी होता, दिवशी आली तर रविवार होता, त्यामुळे बहुतेक खूप गोष्टी होत्या, पण आत्ता नाही आहे लाईव्ह क्रॅब। इट्स ओके, बट मी जास्त वेळ तिथे उभं नाही राहू शकले कारण की खूप डेंजर वास येत होता। आणि हा आहे आपला इंडियन सेक्शन, तुम्हाला दाखवते काय काय इथे। बासमती राईस, इंडिया डाळ सगळं इथे। तर इंडियन स्टोअरला मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतात, तर कधी कधी असं असतं ना, इंडियन स्टोअरपेक्षा पण इथे स्वस्त मिळून जातात। तर इथे आपल्या इंडियन मसाल्यांपासनं सगळे रेडी टू ईट गोष्टी, त्यानंतर मखाने, पोहे, रवा यासारख्या पण सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात। आणि मी बरेचदा फेसबुक पेजवर यांचं चेक करते, याच्यामध्ये बरेचसे डिस्काउंट्स असतात, तर तेव्हा मी इथे येते आणि शॉपिंग करते। जसं मी लास्ट टाइम इंडियन स्टोअरमधला जो मल्टीग्रेन आटा आणलेला, तर तो तिकडे जास्त महाग होता आणि इकडे मी बघितलं तर इकडे मला स्वस्त मिळाला। तर इंडियामधले ऑलमोस्ट सगळेच ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत आणि सगळ्याच गोष्टी इथे इझिली अवेलेबल आहेत। अगदी नेसकॅफेपासनं रेडी टू ईट आणि त्यानंतर वेगवेगळ्या लोणच्यांचे ब्रँड्स पण इथे अवेलेबल आहेत। तर ओव्हरऑल हे स्टोअर खूप चांगलं आणि कन्व्हिनियंट आहे। तर इथे मला जाता जाता पार्लेजीचा एक छोटासा पुडा दिसला, तर तुम्हाला दाखवत होती। मी घेतला नाही कारण की त्यात शुगर असते, तर मी जास्त खात नाही, अवॉइडच करते। यानंतर मी या सेक्शनला आलेली आणि तिथे क्यूट असे बॉक्सेस ठेवलेले होते, त्याच्यात कॅन्डीज होत्या, तर लहान मुलांसाठी एकदम अट्रॅक्टिव्ह अशी गोष्ट होती। तर यानंतर मी बिलिक सेक्शनला गेली, बिलिक केलं आणि बाहेर पडली। आता आली आहे शॉपिंग करून आणि कंटाळा आलाय फार, आता रिशांना मला बाहेर पण घेऊन जायचं। बॉक्स
हॅपीनेस ऑन द वे. फायनली आलेली आहेत मँगोज. आता बसलेली आहे कारमध्ये आणि संध्याकाळचे 6:30-7 वाजले तरी इतकं कडक ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आणि हार्डली मी 1 मिनिट चालत आली तिथून आणि प्रचंड ऊन लागलं मला. बापरे. आता मला फ्लोरिडाची खरी हीट जाणवते. तर बाय द वे मी 2-4 फ्रुट्स इथनं घेऊन आली आणि काही जे फ्रुट्स आहेत जसे ऑरेंज आहे, नंतर मला काही भाज्या लागणार आहेत तर त्या मी वॉलमार्टमधनं ऑर्डर करणार आहे, कारण की सेम ब्रँडचेच मला इथे थोडेसे महाग वाटले. आणि अजून 1-2 स्टोरला पण आम्ही बघितले तर सेम ब्रँडचेच असतात पण थोडेसे ॲडिशनल प्राईसने असतात. तर मी ते वॉलमार्टमधनं ऑर्डर करणार आहे. आणि मला फ्रूट सॅलड बनवायचं, त्याला कस्टर्ड पावडर लागणार आहे आणि दूध लागणार आहे. तर दूध आहे घरी बट मला थोडं एक्स्ट्रा बनवायचं आहे तर मला अजून दूध पण लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी मी आता वॉलमार्टमधनं ऑर्डर करणार आहे. तर मी काही असे ब्रँड्स पाहून ठेवलेत, मी वापरलेत आणि मला माहिती ते ब्रँड चांगलेच आहेत. आणि ते जर वॉलमार्टमध्ये मिळत असतील तर मी तिथनंच घेणं प्रेफर करते, कारण की तिथे थोडेसे डिस्काउंटेड रेट्स असतात आणि परवडतं. कारण की माझ्याकडे वॉलमार्ट प्लस आहे तर घरी डिलिव्हरी होते तर ते सोयीस्कर असतं कधीही. तर येस, आता मी घरी जाते आणि बाकी सगळं सामान वगैरे ठेवून देते. मस्त आंबे पिकायला ठेवते. ऑलमोस्ट काही पिकलेले आहेत पण तरी 1-2 दिवसांनी ते छान पिकतील. तर त्याला एकदम छान कव्हर करून ठेवलं वगैरे. तर चला जाऊया घरी आणि मग घरी जाऊन तुमच्याशी बोलते. बाय. तर मी आता घरी आलेली आहे आणि रिशान आतमध्ये खेळतोय त्याचं लेगोज. तर मी तुम्हाला दाखवते हे मँगोज. लास्ट टाइम आहे ना हा बॉक्स वेगळा होता तर त्यामुळे मी कन्फ्यूज झाली ऍक्च्युली की कुठला घेऊ. पण नंतर मला कळालं तर मी मग याचा नंबर असतो याच्यावर एक, तो नंबर चेक केला आणि त्याच्यानंतर मला कळालं की त्यांनी बॉक्स चेंज केला वगैरे. तर हा असा आहे मँगो. म्हणजे मला असं वाटतंय की 60% हा पिवळा झालाय पण 40% अजून पिकायचा बाकी आहे. त्यामुळे त्याला मी काय केलं, या टी शर्टमध्ये म्हणजे अशा फडक्यामध्ये ठेवलंय. त्याला असं कव्हर करून ठेवेल म्हणजे मग 2-3 दिवसात चांगला पिकेल. म्हणजे मग मला फ्रूट सॅलड बनवायला या आंब्यांचा वापर करता येईल. तर येस, आता हे सगळं कव्हर करून ठेवून देते तिकडे आणि रिशानला घेऊन बाहेर जाते. बाय द वे सकाळची भाजी आहेच आहे, म्हणजे छोल्याची भाजी केली होती ती. छोले राईसच खाईल मोस्टली रात्री. येस, तर आता आम्ही जाऊन येतो बाहेर आणि मग तुमच्याशी बोलते. आजकाल इंस्टाग्राम उघडलं, यूट्यूब उघडलं की मला मँगोच्याच रेसिपी दिसत आहेत. आंब्याचा मूज, नंतर आंब्याचा मिल्कशेक, आईस्क्रीम, अशा बऱ्याचशा गोष्टी आजकाल निघालेल्या आहेत. म्हणजे ते हेल्दियर व्हर्जनमध्ये बनवतात अजून. तर मला पण ते ट्राय करायचं आहे. आणि रिशानला मी साखर देत नाही, म्हणजे कमीत कमी साखर द्यायचा प्रयत्न करते. अगदी पूर्णपणे बंद तर होणारच नाही ती, कारण की त्याच्या शाळेत काही ना काहीतरी मिळत राहतं. तर मी अशा बऱ्याचशा रेसिपीज बघितल्या आहेत तर त्या पण मला ट्राय करायच्या आहेत आणि चांगल्या झाल्या तर मी यूट्यूब चॅनलवर माझ्या पण नक्कीच शेअर करणार आहे. तर येस, हा होता आजचा माझा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.